सरकार हा मागच्या वेळेला ही वाळू बघितली ना किती महाग पडली होती, तसं हे प्रकरण बी महागात पडेल आपल्याला, कळलं ना? आपला कंट्रोल असला पाहिजे कायम. हा बर सुनबाई चला येऊ का आम्ही? हा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजे, आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत, आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळालीच पाहिजेत, आमच्या प्रश्नाची उत्तरं. एक मिनिट थांबा 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 थांबा. कोणाला विचारून आताला तुम्ही? काय चाललंय काय हे? निघा चला निघा. आम्ही कुठेही जाणार नाही. हे घर माझं आहे. एकदा अकल लक्षात नाही तुझ्या? तुझ्या मागव हो माग. ए काय काय चाललंय? सरकार यांचे नवरे तुमच्या साईटवर कामाला आहेत. माहितीये मला. त्याचं काय झालं? बनावट विषारी दारू पिऊन आजारी पडलेत सगळेजण. ऍडमिट आहेत साताऱ्याला. हे कधी झालं? तुझ्या त्यांच्या पगारातनं पैसे कट कर आणि चांगल्या तर चांगल्या हॉस्पिटलला त्यांचा उपचार कर. आमचा काही संबंध नाही त्यात. आम्ही सांगितलं का त्यांना दारू प्यायला? तुमच्याच साईटवर कामाला आहेत ते सगळेजण. आणि हो पगार आणि एक एक क्वार्टर दिली जाते त्यांना, ते पण पगाराचे पैसे कापून. सरकार हे खरं आहे का? ए बया तू कशाला मधी बोलती, जरा गप की. ए ते डबडं खाली घे, खाली घे. आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार. मुळात तुम्ही इथं आलाच कशाला? भाऊजी मग कुठे जाणार होते ते? आपल्या साईटवर काम करतात ना. मग तू यात मध्ये पडू नको. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. ह्याच्यात पडू नको म्हणजे? हो हे बायकांचे चेहरे बघा. रात्रभर झोपलेत का नाही, काही खाल्लंय का नाही माहित नाही, आणि या पुढे काय होणार आहे ही माहित नाही यांना. अगं आम्ही सांगितलं त्यांना दारू प्यायला. भाऊजी असं म्हणून चालणार आहे का? एक मिनिट तुम्ही दोघं जरा थंड घ्या, जरा घबरा. सरकार तुम्हीच सांगा ह्यांनी काय करायचंय. नाही मुद्दा काय ते तुम्हाला सांगतो. त्यातल्या काही लोकांचं म्हणणं होतं की पगारातनं आम्हाला दारू द्या, पण तो सर्वस्वी त्यांचा निर्णय होता, आमचं काय नव्हतं त्यात. पण तुम्ही ती विकूनच का दिली तिथं? आणि आता काय करायचं? विकूनच का दिली म्हणजे? दारू मिळाल्याशिवाय कामच करणार नाही असं म्हणलं काय करायचं आम्ही? आणि आता त्यांच्या अंगाशी आल्यावर असा कांगावा करतात होय ते? अहो कुठं बोलत बसले यांच्यासोबत तुम्ही? एक मिनिट, पण आपल्या साईटवर कोण दारू विकत होतं ते कळलं पाहिजे ना सरकार. अहो अगं बाया किती वेळा सांगितलं तुला मधी बोलू नको बोलू नको. आता सुजा बोलतोय ना. मावशी आम्ही ना संकल्पाकडे जाऊन आलोय. खरं तर हे सगळं त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. अहो निदान आपली विचारतीये तरी. बरं झालं संकल्पने हाकलून लावलं, आणि हिला आता तुम्ही कलेक्टर म्हणून मिरवताय, म्हणून तुमची ती बाजू घे. आता कुणी बी तक्रार घेऊन आलं, कसली बी तक्रार, तरी नोंद करून घ्यायची नाही. काय झालं सरकार? सगळं ओके ना? सांगितलं तर कळलं का? हा तेवढं करा, मग बोलू नंतर. अहो सरकार तो मजनू फक्त लैलाच ऐकतोय, तुमचं कशाला ऐकल तवा? एक मिनिट मावशीबाई, तुम्ही जी काही चुरचुर करताय ना ती माझ्या समोर नाही करायची. तिकडे आत किचन मध्ये तिथं बघा कशात काय घालायचं, कशात काय कालवायचं ते तिकडं, कळलं ना? निघा. सरकार मावशी बोलती ते खरंय. अर्ज ऐकाल आपलं? अरे तर ऐकलच, पण त्याचा बाप बी ऐकल. साहेब मी जरा नाक्यावर. साहेब टेन्शन मध्ये का बसला एवढं? अरे सरकारांचा फोन आलता, अजून एक मॅटर दाबायला लावले राव. काय झालं साहेब? कुठे काय सांगितलंय, फक्त म्हणल्यात तक्रार आली कोणाची तर लिहून घेऊ नको. आता काय संपला ना विषय, नाही ना तक्रार लिहून घ्यायची. सरकारने सांगितले म्हणले सांगितले. बर मी नाक्यावरून जाऊन आलो साहेब. हा ते ऐके, चाललायस ना मस्त गरम गरम भजी घेऊन ये, मिरच्या मारून जा. अहो साहेब त्यापेक्षा आपण डबल सीट जाऊ ना, गरम गरम भजीवर ताव मारू, पोलीस स्टेशनला टाळे लावू, विषय संपतो ना तक्रारीचा. यार नाही टाळा बिळा नको, आपण काय घाबरतो का कुणाला? येऊ दे कोण पण, आपण तक्रार लिहून घेणार नाही म्हणजे नाही. तक्रार घ्यायला लागती वाटतं.
अरे काय बिबटे बिबटे दिसला काय तुला? अहो, नाही साहेब, हायकमांड. पण आमदार खासदार दिसला काय तुला? प्रतापराव? नाही साहेब, त्याच्या पण वरती काय चीफ मिनिस्टर काय? होम मिनिस्टर. अरे येऊ दे कोण बी, आपण काय कुणाच्या हो हंगामी नवरदेव निघतो का आता? हे काय निघायलाच लागले. सरकार एवढं लक्षात ठेवा. येऊ का शहेनशाह? सरकार मी काहीतरी जुगाड करतो. करावं तर लागेलच तुला. आणि त्याआधी तुझ्या त्या लाडकीला समजावून सांग, तुझ्या त्या आप्पीला म्हणावं दुनियादारीत लक्ष घालायची काही गरज नाही, आम्ही आहोत. तू कलेक्टर होशील ना, तेव्हा गावातल्या लोकांच्या प्रॉब्लेम मध्ये तोंड घाल. बोलतो मी सरकार तिच्याशी. आणि कसं आहे ना अर्चा, ह्यो सरकार शांत आहे म्हणून त्याचा लय गैरफायदा घेऊ नका बरं का. मी जर माझ्या पूळ पदावर आलो, माझ्यातला पहिला सरकार जर जागा केला तर मात्र कुणाचीच खैर नाही. घरच्यांची तर नाहीच, पण बाहेरच्यांची तर नाहीच नाही. मी करतो काहीतरी सरकार. चल सुजा, लय काम वाढवून ठेवले त्यांनी. आला बघ अर्जुन. काय कसली बैठक लावली? अर्जा, सरकार बाहेरच्या गोष्टी बाहेर सोडून आपण. अरे त्यांचं ऐक तरी आधी. अरे सुजा आधीच दिवस कटकटीत गेलाय म्हणून म्हणतोय मी. अरे तुझा दिवस कटकटीचा गेला, पण इथं घरात तुझ्या बायकोनी काय करून ठेवलंय ते कोण निस्तारणार? ओ मावशी, अहो कशाला वरडताय? बाजूलाच उभा आहे ना मी. काय झाले सांगा की. बया 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 रुक्मिणे, अगो बायकोला एक शब्द बी बोलू देत नाही. लगे वाचकाना अंगावर धावतो माझ्या. इथं घरातली माणसं मरानात का मग? काकी काय झाले? आप्पीने आज आत्याला उपाशी ठेवलंय. म्हणजे काय? आता तो काय खोटं बोलतोय वय? आता आत्याचं सगळं मीच करणार म्हणून जबाबदारी घेतली तिनं. मग आता जबाबदारी घेतली तर ती पुढे सांभाळायला नको वय? अर्जा, सुनबाईना म्हणावं एवढा हलगर्जी पण अजिबात चालणार नाही बरं का. तायडी आता कुठं बरी व्हायला लागली. तिची सगळी पत्ती पाणी सगळं येळच्या येळेवरच व्हायला पाहिजेत. त्यात बिलकुल कसूर चालणार नाही. कसलं काय? ती एकदा गावाबाहेर उंडरायला गेली तर तिला घराची आठवण येते होय तवा? नाही नाही बाया, आमच्या पुरी अजाबात असल्या नाहीत. तिचं घराव कमी दारावच लक्ष. अर्जुन चिडू नको ना, दादा वहिनीने सांगितले तिला. आप्पे काय झालं? काय झालं? जात्याला जेवण द्यायचं राहिलं का? हा, हा काय म्हणती? चूक झाली बोल की जरा. हो मावशी, बोलतोय ना मी. माझ्यासाठीच थांबला होता ना एवढी मीटिंग लावून. आप्पे काय झाले मला नेमकं सांग. अहो ते यांचे नवरे तुमच्या साईटवर कामाला आहेत. बनावट विषारी दारू पिऊन आजारी पडल्यात सगळेजण. पण आपल्या साईटवर कोण दारू विकत होतं ते कळलं पाहिजे ना सरकार. आहो तुम्ही ह्यात पडू नका, आम्ही आहोत हे सगळं. मी ह्यात पडणार नाहीच आहे. फक्त या सगळ्याला ना कायद्याने उत्तर देणार आहे. या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनात चालले आता. ठीक आहे, इथून पुढे आत्याच्या बाबतीत थोडी काळजी घे. अर्जुन, अपर्णानं मुद्दाम केलंय का या ठिकाणी? पण आत्याच्या बाबतीत मुद्दाम असो नाही तर चुकून असो, या गोष्टी होऊच नाही असं मला वाटतं. नाही काय आहे, आत्याने याच्या आधी खूप सहन केलं या घरात. आणि आज आत्या बरी आहे ना, ती आप्पीमुळेच आहे. त्यामुळे आप्पी आत्याच्या बाबतीत मुद्दाम करेल हे असं मला नाही वाटत. नाही, आज तिने गावातल्या बायकांबाबत जे केलं, जी काय धावपळ केली, त्याबद्दल मला कौतुक आहेच तिचं. आणि सगळ्यांनाच असलं पाहिजे.
जाग आली तर कशाला नाटक करतोयस? उठ की, कामाला नाही जायचं का? काय की काय चहा आणलाय का? अर्जुन नाटक करू नको, उठ, जाग आली तुला, उठ 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 उठ. अगं नाही झोपायचं मला अजून. काय झोपायचं? जाग आली तुला, तू उगाच नाटक करतो. अगं नाही बोलत अर्जुन. आपे रोज सकाळी अशीच गुड मॉर्निंग झाली ना, मग काय पाहिजे अजून? तुम्हाला वेळ हवाय. बापू तू चुप्पत, बापू आले वाटतं. मावशी आऊ. ए काय झालं? हे साफ करून पटापटा. अगं आधीच एवढं पाणी साठलंय, त्यात वरनं पण पाणी ओततीस वय? अहो नाही आई, गरम पाणी वतलं ना की आतलं चिकटलेलं सगळं निघून जातं. आता हे कोणी शिकवलं तुला? मावशी साधं सायन्स आहे त्यात. लागली लगी इंग्लिश फाडायला. मावशी आता इंग्लिशचा काय संबंध? थांबा मी तुम्हाला दाखवते. मावशी या बघा आता. बया गेलं की पाणी सगळं. बया आम्ही करायचो तेव्हा जीव आमचा मेटाकुटीला यायचा की. आई आता नाही होणार या पुढे, नका टेन्शन घेऊ. आणि आई आधी ना इथं हात धुणं बंद करा. आपल्याकडे दुसरं बेसिंग आहे ना, तिकडच्या बेसिंग मध्ये हात धुत जाऊ की. अगं मी हात धुतला म्हणून लगी टोमणा मारती मला. हो नाही मावशी, तुम्हाला कशाला टोमणा मारू मी फक्त सगळ्यांसाठी सांगायला लागले हो. नको लय आम्हाला अक्कल शिकू, काम करून घे पटापटा पहिली. चल ग रुक्मिणी. हिथनं जायला दुसरी गाडी बिडी आहे का? अहो दुसरी कशाला, तुम्हाला घरी जायचंय का? मी सोडतो की राणीनं पटकन घरी. नको 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 राहू द्या. पुरीचं बी असंच लगीन लावून देतो बोलले होते तुम्ही. काय मावशी? मावशी नाही, अजून बी मी वरमायच हाय. बर वर्माय. अहो झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला विषय काढताय परत परत? तुमचं काय जातंय हो बोलायला? तुमची पोरगी पडली ना चांगल्याच्या घरात. अहो आपल्या हातात असतं कधी? हा सगळं वरच्याच्या हातात असतं, त्याच्या मनात असतं तसंच होतं बघा. हा अहो एवढं होऊन बी एका शब्दानं तुम्ही आमची माफी मागितली नाही. बर मांडवात 2 मिनिटात तुम्ही रंग बदललं, एवढ्या तर सरडा बी रंग बदलत नाही. असं वाटतंय का तुम्हाला? बरं मी आता परत एकदा माफी मागतो तुमची. हे बघा झालं गेलं विसरून जावा. हा आणि आता आमची आप्पी बी तुमच्याच हाताखाली आहे की. अहो म्हणून तर तुम्ही एवढा आम्हाला मस्का मारताय, नाही तर कावाच आमचं वाबाड काढलं असतं अख्ख्या गावभर. नाही नाही अहो असं कसं करीन मी? वर्माई तुम्ही बसा, मी सोडतो तुम्हाला. नको बाया, कसली घाण गाडी आहे तुमची. उगाच मला कसलं तरी आजार बिजार व्हायचं. नाही नाही असं कसं म्हणताय? रोज धुतल्यान पुसल्याशिवाय मी अजिबात राणीला स्टॉपवर घेऊन येत नाही. नको नको
मी दुसरी गाडी बघते ना, तर आमची गाडी बोलवते, जाते मी. अहो नाही नाही, ऐका तरी बसा, मी सोडतो की तुम्हाला. नाही नको म्हणलं ना, कशाला आग्रह करताय, राहू द्या. अहो वरमाय, नको नको, राहू द्या. अहो ऐका तरी. साहेब, आम्ही बापूंच्या गाडीत सापडले. राणीमध्ये कसं काय आलं? अगं बया बापू, अहो तुम्ही गावात बनावट दारू आणत होता होय हो? अहो नाही नाही, मी कशाला असं करीन, माझा काही संबंध नाही याच्याशी. या इथं पोरगी गावभर दंगा करते आणि स्वतःचा बापच वडाप दारू घेऊन हिंडतोय. वा, अहो नाही, खरंच माहित नाही मला कोणाचं आहे. कसं आलं गाडीत माहित नाही मला. बस करा नाटक आता. एक मिनिट बापू, तुम्ही कोणाचं काय ऐकू नका. मला एक सांगा, आपल्या गाडीत कोण अनोळखी बसलं होतं का आज? नाही, मी स्टॉपवरच होतो, स्टॉपवर पण कोणी नव्हतं. मी निघालो तिथनं, गाडीत पण कोणाला बसवलं नाही. याच मला भेटलं ना. मग बया कशात काय फाटक्यात पाय, बरं झालं मी गाडीत बसली नाही. काय गे आपे, आता का तुझी जीप चिकटली होय ना टाळ्याला? हा बोल की जरा बोल. बापू अजून आठवा, सकाळपासून अनोळखी कोण बसलं होतं का गाडीत? सापडलीये आणि सगळ्यांच्या समोर सापडलीये. अजून काय पाहिजे? पण तरीही मला माहिती की बापूंना कोणीतरी फसवतंय. शिकलेल्या शहाण्या बाई, नाही त्यांना कोणीतरी फसवलंय का ते सगळ्यांना फसवत्यात? ते तुम्ही नका ठरवू, ते कोण ठरवल. तुर्तास तुम्ही जे काही करताय ना, हे पत्रावळ्या लिहायचं, एवढं पत्रकारितेचं काम तेवढं करा. तुम्ही चला, आपण इथं बसू. गोंधळात नका थांबू, चला. अरे पळून चालले, तुमचं काय चाललं बघ. आम्ही पळून नाही चाललो, इथं बाजूला बसतोय. अरे बसतो काटेला झाले काय बसायला? चहा पाणी सांगू का? इथं थांबायचं. ते काय म्हणतात तुझ्या भाषेत, घटना स्थळावर थांबायचं, अजिबात हालायचं नाहीत ना. हो सरकार, खरंच मी माझ्या पोरीची शपथ घेतो, खरंच मला यातलं काहीच माहित नाही. हो, पोरीची शपथ. तुम्ही रंग्यात गावला तिथं. भाऊजी, हे सगळं पोलीस बघून घेतील. ए पोलीस बघतील? पोलीस तुझा नवरा, तो काय बघणार आहे? आता काय बघायचे ते मीच बघतो. ए सुजा, काढ फोन, मोबाईल चालू कर. चल बापू, या इकडे असे, या 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 कर चालू. चल. मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरोर कासार, जिल्हा बीड. अल्ली मुक्काम आसगाव. आसगाव मध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम करतो. आसगाव मध्ये जी बनावट विषारी दारू पिऊन लोक आजारी पडलेत ना, ती दारू वाहतूक करणारा भामटा नुकताच सापडलाय पोलिसांना. हा बघा, याचा चेहरा बघून ठेवा. बंद कर. बंद कर. हे बघा, यो अर्जुन कदम पोलीसवाला आहे. या पोलीसवाल्याचा सख्खा सासरा आहे हो, त्याच्यामुळे अटक करत नाही त्याला. तो बघा, याचा चेहरा बघून ठेवा आणि याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. चेहऱ्यावरून लय गरीब साधा सुद्धा वाटतो हो, पण लय डेंजर माणूस आहे. अर्जुन मुद्दाम करतोय. गावात राहतो, वडाप चालवतो आणि वडापच्या नावाखाली दारूचा धंदा करतो हो. बघून ठेवा याचा चेहरा. एक नंबरचा नाटकी माणूस आहे, भामटा आणि गुंड आहे हो. नीट बघा. बंद कर रे. बंद कर रे. बघ आप्पे, बघ चालतंय का तुला? आता ले तत्व करत होतीस ना, लग्नाच्या मांडवात तत्व सांगून पळून गेली होतीस. बोल की आता काय झालं? हे चालतंय तुला सगळं असलं? हो, आम्हाला पण वाटतंय बापूंना अटक झालीच पाहिजे. अरे नुसती अटक नाही झाली पाहिजे, चांगली 10-12 वर्ष खडी फोडायला पाठवायला पाहिजे याला. माणसाच्या जीवाशी खेळतोय. नियमानं तुला आता बापूंना अटक करावी लागणार. सरकार, तुम्हाला पण माहितीये बापूंनी काहीच केलं नाही यातलं. अरे ते समजा खरं असलं तरी आता त्यांच्याच गाडीतनं सगळ्यांच्या डोळ्यासमोर मुद्देमाल सापडलाय. नाही ते काही असू द्या, बापूंना अशी अटक करणार नाही. अटक करणार नाही? नाही 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 नाही,
जोपर्यंत बापूला अटक होत नाही ना तोपर्यंत मी गप बसणार नाही. जर बापूला अटक झाली नाही तर मी वरपर्यंत जाई ना सांगून ठेवतोय. पुन्हा म्हणू नका बोलला नाही. अरे काय गावचा पोलीस आहेस ना तू, पार्शालिटी कशाला करतो? बघा गावचा पोलीस आहे, त्याच्या सासऱ्याला अटक करत नाही हो. ए संकल्प काय झालं अगं त्या आप्पीची सगळ्या गावासमोर मी अशी जिरवली काय सांगू तुला. सांगते रुक्मिणे, आज माझा काळ झाला ना लई गारगार वाटतंय बघ. नाहीतर ना तिला बघितलं की माझा भडकाच उडायचा. अगं पण म्हणे झालं काय ते तर सांग की मला आधी. अगं काय झालं म्हणून काय विचारती. साऱ्या गावासमोर तिच्या बापाला त्या वडापाल्याला बेड्या ठोकल्या अर्जुननं. काय सांगतेस? हा मग अगं त्याच्या वडाप मध्ये दारूच्या बाटल्या घावल्या. मग आपला बंटी काय सोडतोय होय? हे बेस झालं बया. तुला सांगू रुक्मिणे, तिचं एवढस तोंड झालं होतं ना, आणि अर्जुन बी काय करू शकला नाही. मग असंच पाहिजे बघ तिला. त्या पिला पण ना तुरुंगात टाकाय पाहिजे. म्हणे आमच्या राणीचा वाढदिवस आहे राणीचा. अगं गावातली लोक म्हणली या गाडीला बी ठेसनात घ्या म्हणून. तुला सांगते रुक्मिणे, आज मला इतकी गाढ झोप लागणार आहे काय सांगू. अगं पण हाय कुठं ती आता? हाय की तिकडे पोलीस स्टेशन मध्ये. कुठे जाती तवा? मला बघायचंय बाई. मला तर एकदा तरी तुरुंगात टाकलेलं बघायचंय त्यांना. अगं जाऊ की, मुद्दाम जाऊ आपण. मला बी बघायचंय. बया चांगली जिरवलीस बघ तिची. मग नावाची हाय म्हणी, नादी नाही लागायचं कुणी. दिसती अडाणी पण. मम्मी तू नको काळजी करू, बापूंना काय नाही होणार. कुठून येतो, कुठून एवढा कॉन्फिडन्स? हा स्वतःचा बाप रंगे हात पकडलाय, त्याच्या गाडीत दारू सापडली म्हणते काय होऊ देणार नाही. कस काय बरं? हा कारण माझा जेवढा कायद्यावर विश्वास आहे ना तेवढाच बापूंवर विश्वास आहे. आणि बापूंनी असं काही करणं शक्यच नाही. कलेक्टर मॅडम, तरी बी तुझ्या बापूला पुढचे 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला पाठवतं का नाही ते बघच. 10 वर्ष? अरे पुढचे 10 दिवस तरी त्यांना तुरुंगात ठेवून दाखव की, आणि मग सांग. तुझं चुकलं कुठे माहितीये का संकल्प? कालपर्यंत ना तू फक्त मला नडत होतास, पण आज तू बापूंच्या पोरीला डिवचलेस. नाही पुढच्या 10 दिवसात बापूंना तुरुंगाच्या बाहेर काढलं ना, ते पण मान सन्मानानं, तर नाव नाही सांगणार. अपर्णा सुरेश माने. तू नको इकडची काळजी करू. तू बरीच ना बाळा? त्याच्या मम्मा मी बरी आहे. मी आता चालले बापूंकडे, त्यांना डबा घेऊन. अर्जुन आहे तिथं. जा जा मला तिकडेच डबा घेऊन. मोठी बापाची काळजी आहे तिला. अहो वहिनी, तुम्ही असं कसं बोलताय पोरीला? यश बापू, मग काय करू मी? हा कुठली पोरगी अशी बापाला तुरुंगात टाकते सांगा की. मम्मी तू नको ना ग काळजी करू. मी बापूला बाहेर घेऊन येईल बघतो. अप्पे अगं, तू जरी गेलीस ना तरी मी आमच्या मागच्या 7:30 काय जायना झाल्या बघ. दीदी तू नको काळजी करू. मम्मी चिडलाव कशी करते माहित आहे ना तुला? आम्ही तर सगळे आहे. यशा मामा आहे, सुनंद अक्का आहे. तू बापून कसं बाहेर काढायचं ते बघ. हो दिप्या, काळजी घ्या तिची. आणि दिप्या, हो 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 मी ठेवतो फोन आता. मम्मी परत रडायला लागली बघ. ह्या इथं राणी सरकार फोनवर बोलतात. इथं भूक लागून गेली बाय मला तर. आता काय भू 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 करत बसू का काय? आता भूक मारायची सवय करायला लागणार आहे. बाकी काय? अहो मावशी, घरी बोलत होते हो माझ्या. ठीक आहे बाया, माझी चूक झाली. मावशी तुम्ही जाऊन बसा बाहेर, मी आले ताट घेऊन. ताई मी तुम्हाला मदत करते. मला फक्त ना बापूंचा डबा भरायचा. डबा तयार. काय झालं म्हणजे? आपण त्या बापूला जेलमध्ये टाकलंय, त्याच्या तिथं लाट चालूच असणार. लिहून देतो मी तुम्हाला. अरे बाबा, मग आता काय करायचं म्हणतोयस तू? कशाला गोड गोड वागायचं?
सरळ बाहेर काढू तिला. मग हुंद्या काय व्हायचंय ते. अरे बाबा, तसं केलं तर ते अर्जुन आणि विनोभाऊची काय गप्प बसतील होय? मग त्या दोघांना पण बाहेर काढून देऊ. सुजय, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. गाव किंमत देते फक्त माणसाला नाही, तर त्याच्या घराला. आपलं घर तुटलं नाही पाहिजे. अहो सरकार, हवं तर मी वाईटपणा घेतो, मी काढतो भांडणं तिच्या संग, पण हे विस्तारून टाका तुम्ही. काही करू नको सुजा. आओ, मला पण जरा सुजेचं पटतंय बर का. नाहीतर काय, त्या अवधसेचं तोंड बघितलं की तळ पायाची आग मस्तकात जाते बघा माझ्या तर. जरा विचार करून बघा. तो बापू जेलमध्ये, आणि जर त्याला जास्त दिवस जेल झाली तर ते आपलं कर्ज कसं फेडेल? खरंय, या सगळ्यातून तो बापूने सुटला पाहिजे, मग मजा येईल. बापू आत आहे तर कर्ज कोण फेडणार? तो लाल गुलाबजाम दिप्या का त्याची आई? आता ही अवदसा घरात आली ना, तिचं जेणं मुश्किल झालंच पाहिजे. बापू नसतो सुटत. किमान 3-4 वर्ष त्याला आत टाकल्याशिवाय गप बसत नसतो बंटी. आता तूच सांग बाई. अगं मी कवाधरनं सांगते, पण हे काय ऐकायलाच तयार नाही सुष्मी. आम्ही जेवणावर राग कशाला काढताय? जीवन घ्या बरं. ही तुरुंगात आहे, माझ्या कशाखाली कसा घास उतरणार आहे? मम्मी, आपण काढून टाका त्यांना बाहेर. कधी? असं काय करतेस? आम्ही करतोय की प्रयत्न दोघं. मग आधी त्यांना बाहेर काढा, मगच खाईन मी. मी असं नको करू अगं. हे बघ, 2 दिवसावर सण आलाय, तू असं घर ठेवणार आहेस का? बापूंना काय वाटेल? त्या संक्रांतीला मला तुझे बापू घरी पाहिजेत आप्पे. असतील आप्पे. उद्या परवा शनिवार रविवार आहे. मी मुद्दाम त्यांची एफआयआर नोंदवून घेतली नाही. आप्पे, ती मला काय माहित नाही. आधीच तुझ्यावर विश्वास ठेवून फसले मी. आता जर का मला परत फसवलंस ना, तर आयुष्यात तुझं तोंड बघणार नाही बघ मी. नाही फसवणार मम्मी. मी तुला वचन देते, मी 2 दिवसाच्या आत बापूंना बाहेर काढणार. तू आधी जेवून घे बरं. अगं सुष्मे, अक्का तू दाखी आत, तिला जेवू कर बरं. बघ आप्पे, तू नको काळजी करू, मी हाय सुष्मे सोबत. दिदे, तू काय करणार आहेस 2 दिवसात? दिप्या, मी करते म्हणलं ना काहीतरी. दिप्या, जातो आत. मम्मीला 2 घास जेवायला घाला आणि तुम्ही पण जेवून घ्या. आणि काळजी करू नका अजिबात. चल दिप्या. आप्पे, काय तुझ्या डोक्यात? मला नाही माहिती अर्जुन, पण काहीतरी करायला लागणार आहे. नको काळजी करू, करू आपण काहीतरी. मी आहे तुझ्या बरोबर. चल निघायला पाहिजे, आपल्याला पण उशीर झालाय. ही संस्कार आहेत का आपले? 11 वाजून गेलं तरी घराची सून घराच्या बाहेर आहे. हे शिकवलंय का आपल्या आईबानी? एका शब्दानं बोल नकोस. भांडून तावा माझ्या नजरेचं बोलून तिला घेऊन गेलाय. गप्प बसलो मी, पण आता लई झालं. आजवर आपल्या घरातली बाई इतक्या वेळ बाहेर थांबली असं कधीच झालं नाही. काय करायचं? काय करायचं सांग ना. तेव्हा तिला राज बाहेर बाहेर घराच्या उभी करून. नाहीतर काय, त्याशिवाय अक्कल नाही यायची हिला. दादा, मी हात जोडतो, पर चुकी केली आहे तर भरपाई द्यायची. मला काय द्यायची? माझं झालं होतं बोलून तिला याच्या आधी बी. काय झालं सरकार? काय झालं? ही येळ झाली का घरातल्या बाईनं घरात परत यायची? अर्जा, आपलं घरंदाज घर आहे. अगं नाही केलंय ना. ये लग्नाच्या पहिल्या दिवशी केलं होतं ना, तसं केलंय. काय मागितलं देवाकडे?
काय रोज मागते तेच? पण रोज काय मागते? अरे हेच की. एक मिनिट, मी तुला काय सांगायचंय? अगं सांग तर, म्हणजे मला कळेल की तू मागतेस ते आणि मी मागतो ते सेम सेम आहे का वेगळं आहे? अरे हेच, कायम पाठीशी राहा, जे काही होईल त्याला तोंड द्यायची शक्ती दे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं भलं कर बाबा. नाही, मग आपलं वेगळे राहू. काय? म्हणजे पहिलं सेम येते की सगळ्यांच्या पाठीशी राहा आणि जे काय होईल त्याला तोंड द्यायची ताकद दे, हे सेम आहे. पण नंतरच आहे ना ते भलं करवालं, तो आयटम जरा वेगळा आहे. म्हणजे अगं म्हणजे मी देवाला म्हणतो की सगळ्यांचं भलं कर बाबा, सुरुवात माझ्यापासून कर. ते नियती आपल्या सोबत आहे, मग कशाला लोड घेते तू? नियती जरी सोबत असली तरी कायदा नाही ना अर्जुन. बापूंना सोडवायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं म्हणते तू? मला सतत एकच वाटतंय, बापू जेव्हा घरातनं बाहेर पडले ना तेव्हा राणीमध्ये दारू नव्हती, 100% नव्हती. कारण मला माहितीये ना, बापू घरातून बाहेर पडताना राणीला साफ करतात, पार शिटा बिट उघडून साफ करतात. त्यांना दिसली नसती का ती दारू ना वाटेत कुणीतरी ठेवली राणी? त्यासाठी ना ते दिवसभरात कुठे कुठे गेले ना ते आधी विचारायला लागेल, मग काहीतरी सापडेल बघ आपल्याला. ठीक आहे, आपण भेटू बापूंना, बोलू त्यांच्याशी आणि शोधू आपण त्या माणसाला. बापूंना भेटायचं म्हणजे घरात आधी बाहेर पडलं पाहिजे ना. ठीक आहे ना, जा ना, जा. हे काढ, इथं बांधासा जासूस बनन, जा. ते पा, अरे काल रात्री एवढं काय काय झालं ना, आता परत बाहेर जाऊ. अबे किती विचार करते का सगळ्या गोष्टींचा तू? हा, जाऊ ना आपण बाहेर, करू ना काहीतरी. काय करायचंय? जुगाड. तुझं तुझ्या जुगाडचं करायचं काय रे? आपलं म्हण ना. हा, आजचे दिवस माझ्या जुगाडाला आपलं म्हण. अर्जुन, मी तुझ्याशी अशी गप्पा मारत बसले ना सगळी काम खोळंबतील माझी. मी जाते. अचानक थंडी, ताप. ताप नाही होय? ताप ताप, अगं काल तर असला ताप आला होता काकी, फन 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 करत होती पोरगी नुसती. मला तर वाटलं उद्याच्या सणाला काय उभी राहत नाही पोरगी. नाही नाही, असं कसं चालेल? उद्या तर तिला दिवसभर घरात थांबाय पाहिजे. हा ना, म्हणून म्हणतोय आधी दवाखान्यात घेऊन जाऊन येतो हिला. आणि मधून अजून हिला चक्कर आल्यासारखं पण होतंय. सावकाश सावकाश सावकाश, हाय का? मग ते सगळं सणाचं सामान खरेदी करायचंय उद्या. ते खरेदी करायची बरोबर आहे काके, पण हे बघ, तू आज हिला घेऊन जाशील खरेदीसाठी आणि उद्या ऐन सणाच्या टायमिंगला पोरगी जर गळून पडली, सगळ्या बायका तुला नाव ठेवते ना. नाही नाही, अरे असं कसं चालेल? बरं ठीक आहे, जा तिला दवाखान्यात घेऊन. आपण आपे उद्या दिवसभर इथनं हालायचं नाही बरं का, घरातनं सांगून ठेवते. हालायचं? उद्या घरात पण हलणार नाही ती. मग जाऊ का दवाखान्यात घेऊन? हा ठीक आहे, जाऊन या. वाटते का बरं? अर्जुन, एवढा खोटेपणा सुचतो कसा रे तुला? रियाज रियाज, सकाळी 6 वाजता उठायला लागतं, असा 6 लावावा लागतो त्याला. अगं लावायला लागतो, तुला सांगतो नंतर, बापूंकडे जाऊन येऊ दे. हावरा आपे, आपल्याला 2 दिवसात काहीतरी करायला लागेल. अप्पे, दिप्या, अप्पे, हे बघ, आता झालं ते झालं. म्हणजे काय की अप्पे, तुझी काळजी नाही मला, अर्जुन तुझी काळजी घे. दिप्या, तू नीट वाग. बापू अहो, काय झालं तरी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडणार आहे आता. बापू, तू जरा जबाबदारीने वाग. असं काय बोलताय? आपण किती मी काय मी म्हटलं तरी आता जे झालंय ते झालंय. त्या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे आपल्याला. किती बी झालं तरी आपल्या राणीमध्येच सापडली ना दारू, कसं सांगणार आपण? बापू, तुम्ही असं काय बोलताय? बापू, असं नका करू. तुम्ही आधी रडणं थांबवा. बापू, तुम्हीच मला नेहमी म्हणता ना आप्पे, रडायचं नाही. हा, लढाईचं मग तुम्हीच असं करताय वय? बापू नाही, तुम्ही शांत बसा आधी. हा, आणि हा, त्या दिवशी तुम्ही घरातनं बाहेर निघालात तेव्हा कुठं कुठं गेलता, काय काय चालतं ते एकदा आठवून सांगा की. नीट आठवून सांगा बापू.
आपल्याला त्यावरनं कळल आपल्या राणीमध्ये दारू कुणी ठेवली असेल. हा सांग बरं आठवून. आपे अगं येळ हातातनं निघून गेली आता. अगं नाही मम्मी, 2 दिवस येत हातात. अगं लई काही होऊ शकतं. हा मम्मी, अगं तू नको टेन्शन घेऊस, दीदी आहे की. बापू सांगा ना तुम्ही, नीट आठवून सांगा. त्या दिवशी मी घरातनं बाहेर पडलो, कमानी जवळनं गाडी. 1 मिनिट दीदी, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. नाही म्हणजे मी तुला पाठवतो, मग तुला ते उपयोगाला पडेल ना. कर. बापू सांगा तुम्ही. हा त्या दिवशी गाडी घरातनं घेतली आणि कमानी जवळ आलो. कमानी जवळनं मग राणी बुड्डी के बाल आपल्याला लय आवडतात.